नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत सदा आणि महिन्याला पैसे पुरवणाऱ्या प्रियाला स्वतःच्याच प्लॅनमध्ये सायलीने बरोबर अडकवून आता थोबाडावरती पाडलेलं असतं. तर इकडे प्रिया दर महिन्याला बँकेतनं 20,000 रुपये काढून सदा महिन्याला पुरवते हे कळताच आता सायली अर्जुनने या प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा ठरवलेला असतो. पण त्याआधीच इकडे प्रियाने सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. काही गोरगरिबांना आपल्या घरी बोलावलेलं असतं आणि अश्विनला आता या सगळ्यांना मदत तू तुझ्या हाताने द्यायची. मी दर महिन्याला यांना मदत करते असं खोटं नाटं आता अश्विनच्या मनात भरवलेलं असतं. तेवढ्यात लगेच सायली अर्जुन येतात. आता सायली लगेच प्रियाला म्हणू लागते, बाद झालं तन्वी, अगं किती नाटक करशील, कशाला हा खोटारडेपणा करते. तू दर महिन्याला सदा आणि महिन्याला पैसे पुरवते का, लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच अश्विन म्हणू लागतो, सायली वहिनी आणि अर्जुन दादा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही दरवेळेस तन्वीला खोटे पाडण्याचा का प्रयत्न करता. ती काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते. बघा, गोरगरिबांची मदत करते आणि दिले तिने सदा महिन्याला पैसे, कारण तेही गोरगरीब आहे. ते तिच्यासमोर हात जोडत होते पैशासाठी, म्हणून तिने त्यांची मदत केली, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच अर्जुन म्हणू लागतो, हो अश्विन, हिने तुला सांगितलं आणि तुझा विश्वास बसला. पण अश्विन, तू चुकतोय. यात खोटारड्या तन्वीवरती विश्वास ठेवू नको. अश्विन मात्र आपल्या बायकोची बाजू घेतो आणि म्हणू लागतो, नाही, माझी तन्वी आता सुधारली आणि ती चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. दादा, तुझा ना काहीतरी प्रॉब्लेमच झाला आहे असं वाटते. तुला ना घर पण कोर्टच वाटायला लागले. सारखा संशय घेत असतो तिच्यावरती. हे बघा, आता तिच्यावरती संशय घेणं बंद करा. आता सायली अर्जुनला मात्र या प्रियाचा खूपच राग आलेला असतो. प्रिया लगेच नाटक सुरू करते, जाऊ दे ना अश्विन, तुम्ही या सगळ्यात नका पडू बरं. हवं तर यांना विचारा, मी यांना किती दिवसापासून मदत करते. त्यावर अश्विन आता त्या गोरगरिबांना विचारू लागतो, सांगा सांगा, प्रिया किती महिन्यांपासून तुमची मदत करते. त्यावर लगेच आता ती सगळी व्यक्ती सांगू लागतात, या मॅडम ना आम्हाला 5-6 महिन्यांपासून पैसे पुरवतात. यांचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. पण सायली अर्जुनने आता हिचा खरा चेहरा समोर आणायचा ठरवलेला असतो. सगळेजण हॉलमध्ये असतात. आता मात्र अश्विन तर प्रियावरती खूपच खुश झालेले असतो. तेवढ्यात आता सायली आणि अर्जुन मात्र आपलं प्लॅनिंग सुरू करतात आणि या गोरगरिबांना घरात घेऊन येतात. प्रियाला तर धक्काच बसतो. तेव्हा प्रिया म्हणू लागते, सायली, अगं यांना मदत मी दिली होती आणि इकडनं पाठवलंही होतं, तू पुन्हा काय इकडं घेऊन आली त्यांना. त्यावर लगेच आता सायली म्हणू लागते, पूर्ण आजी, तन्वीने ना आज खूप मोठं काम केलंय. म्हणजे आजच नाही, 5-6 महिन्यांपासून ती यांना महिन्याला पैसे पुरवते ना. आणि पूर्णाजी, तुम्ही काय म्हणता, गोरगरीब जर कोणी दारात आलं तर त्याला उपाशी पोटी जाऊ द्यायचं नाही. अन्नपूर्णा आहे की नाही आपल्या घरात. मग माझी इच्छा आहे आज प्रियाने स्वतःच्या हाताने या सगळ्यांसाठी जेवण बनवायचं आणि या सगळ्यांना जेवू घालायचं. प्रियाला तर धक्काच बसलेला असतो. आता हे सगळे गोरगरीब इथे जेवणार आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक मी बनवायचा आहे. आता या प्रियाचं भांडं कसं फुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.